घोषणा के बाद करो। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। सरकार हमसे डरती है, पुलिस तो आगे करती है। या सरकारचं करायचं काय? आज आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा ज्या पक्षाच्या नावाने आंदोलन करतोय त्याचं मुख्य कारण तुम्हाला मी सांगते। आज राज्यामध्ये जी दडपशाही, जी हुकुमशाही, जो गोळीबार आणि जी पत्रकारांवरती सुद्धा या देशाच्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती जे हल्ले जीवघेणे चालू आहेत त्याचा निषेध म्हणून आणि त्यांना वाचवायला जाणाऱ्या महिला भगिनी तरुणांवरती सुद्धा हल्ले चालू आहेत याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करतोय। आम्हाला देवेंद्र फडणवीस जे या राज्याचे फेल्ड गृहमंत्री आहेत, जो सागर बंगल्याचा बॉस आहे म्हणून हे जे भारतीय जनता पार्टी मिंदे गट, अजितदादा गट यांची जी दडपशाही चालू आहे त्या दडपशाहीला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आमच्या महाराष्ट्राच्या सचिव संगीताताई काळे यांच्या पुढाकारातून आम्ही आंदोलन घेतोय आणि महिलांच्या वतीनं या दडपशाहीच्या सरकारला इशारा देतोय की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून असेल, लोकशाहीच्या माध्यमातून असून जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। दिवसा ढवळ्या गोळीबार, दिवसा ढवळ्या माणसं फेसबुक लाईव्ह करून मारताय, हे काय चाललंय काय? त्यामुळे हा अत्याचार थांबवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो। राष्ट्रवादी महिला काँग्रेस पवार साहेबांच्या विचाराने राज्यात काम करत राहील आणि चांगलं उत्तर, दणदणीत उत्तर या दडपशाही सरकारला देण्यात येईल। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब आज या ठिकाणी काही महिलांनी आम्ही आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की बाबा आपल्या घरामध्ये एक आई पाहिजे, बहीण पाहिजे, पत्नी लागते। आपण म्हणतो की सगळ्या स्त्रियांचा आम्ही आदर करतो, परंतु आज असं दिसायला लागले की बऱ्याच ठिकाणी आता बोटावर मोजणे इतके सुद्धा असं काही राहिलेलं नाहीये, ठराविक सुद्धा नावं घेऊन सांगता येणार नाही अशी अवस्था आता या सरकारच्या काळामध्ये चालू आहे। आपण बघतोय अनेक ठिकाणी की महिलांवरती हल्ले व्हायला लागलेले आहेत। ज्यावेळेस हल्ले चालू असतात त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी महिला कितीतरी जखमी झालेल्या आहेत आणि मला म्हणायचं की ही जी एक प्रवृत्ती आहे ही कुठल्या एक ठराविक व्यक्तीच्या विरोधात नसून ही जी एक प्रवृत्ती आहे की बाबा ही एक भयानकते आहे की बाबा तुम्ही आज महिला बघणार झालात, महिलांवरती अन्याय करायला लागलेला आहात, महिलांवरती हाणामारी करतात आज, तर हे कुठंतरी फार चुकीचं व्हायला लागलेलं आहे। आज महिलांना घरातून बाहेर येऊन आंदोलन करण्याची वेळ, आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। तर या सरकारनं या गोष्टीचा खरं तर विचार केला पाहिजे। दुसरा म्हणजे एक लोकशाही आणि संविधानाची कुठेतरी पायमल्ली होताना आज आपण पाहतोय सर्वजण। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना पाहायला मिळायला लागलेलं आहे, परंतु हे सरकार एक डोळ्याला पट्टी बांधून आणि बहिरेपणाचा एक आव आणून या सरकारचं सध्या काम चालू आहे। पण हे जास्त दिवस टिकणार नाही। ही सर्वसामान्य जनता आहे येणाऱ्या काळात असं चालू राहिलं तर नक्कीच कुठला एक पक्ष म्हणून नाहीये, परंतु हे जे एक अन्याय चालू आहे, जे हल्ले व्हायला लागलेले आहेत, दिवसाढवळ्या खून व्हायला लागलेत अनेक महिलांवर, लहान मुलीपासून, जन्मलेल्या मुलीपासून ते आज वयस्कर महिलांवरती अन्याय, अत्याचार व्हायला लागलेले आहेत। आणि जर असं चालू राहिलं तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा सर्वसामान्य मायबाप जनता नक्कीच तुम्हाला उत्तर देईल। आणि जर हे थांबलंच नाही तर हे फार एक छोटंसं आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं, परंतु ह्याच्यापेक्षा खूप मोठी आंदोलनं सगळ्या ठिकाणी होतील आणि सरकारला याला उत्तर द्यावं लागेल।